गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगलीच उघडीप दिलेली आहे। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट होताना बघायला मिळते। मी आता आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस पडत होता ते पाहता या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि त्यामुळे हा राजाराम बंधारा जवळ 20 ते 22 दिवस झालं पाण्याखाली होता। मात्र आता पाणी पातळीमध्ये घट होते। 17 फुटांपर्यंत खाली ही सगळी पाणी पातळी आलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा राजाराम बंधारा उघडा व्हायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला लागेल। या सगळ्या राजाराम बंधाऱ्यावरचं पाणी देखील कमी होते। जर पावसाने अशीच उघडीप दिली तर आज संध्याकाळनंतर किंवा उद्या सकाळपर्यंत या सगळ्या बंधाऱ्यावरची वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। ज्या पद्धतीचा पाऊस पडत होता ते पाहता या सगळ्या राजाराम बंधाऱ्याच्या घाटावर जी काही मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली होती। ती देखील आता पाणी कमी झाल्यामुळे हळूहळू आता पाण्याच्या वर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल। तिकडे राधानगरी धरण देखील आता 92% अधिक भरलेला आहे आणि त्याचा जो वक्राकार दरवाजा आहे तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे राधानगरी धरणातून होणारा विसर्ग देखील आता पूर्णतः थांबलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा दुहेरी दिलासा एक प्रकारे म्हणावा लागेल। एका बाजूला पाऊस थांबल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणामधून होणारा पाणीचा विसर्ग देखील कमी झाल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।